नमस्कार मंडळी, कसं आहे तुम्ही? मी विजय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं शक्य झालं YouTubeमुळे आणि आपल्या YouTube चॅनलमुळे. आपल्याला एका कंपनीने जे आहे ते ब्रँडने इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्या गाडीच्या लॉन्चिंग इव्हेंटसाठी. तर आपण मुंबई ते दिल्ली प्रवास जो आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही निघालोय पुण्यावरनं मुंबईच्या दिशेने. मुंबई एअरपोर्टवरती, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आम्ही इथे अशा प्रकारे पोहोचलेलो आहे कॅबने पोहोचल्यानंतर आमची जी फ्लाईट होती ती जी आहे ती सकाळी 8 वाजता होते. आम्ही चेकिंग करून घेतलेलं आहे एअरपोर्टवरती. त्याचबरोबर इथे थोडे काही फोटो वगैरे काढले मुंबई एअरपोर्टवरती. आणि पहिल्यांदाच विमानात बसायची जी आनंद किंवा उत्सुकता आहे ती सुद्धा देखील चांगली वाढलेली होती. आणि सकाळचा जो एअरपोर्टचा जो दृश्य किंवा सुंदर विमानं जी आहेत ती बघायला तुम्हाला इथे मिळत आहे. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच विमान कसं असतं, एअरपोर्ट कसं असतं ते देखील बघितलं. आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईचं. आणि अशा प्रकारचं तुम्हाला मुंबई एअरपोर्ट जो होतं बघायला मिळतं. आणि आमची जी फ्लाईट होती ती इंडिगोची होती. इंडिगो फ्लाईटचं तिकीट जे ते आमचं होतं. त्याचबरोबर आम्ही मस्तपैकी पूर्ण एअरपोर्ट बघितलं. एअरपोर्ट कसं आहे, ते विमानं कशी लँड होतात, कसं टेक ऑफ होतं, अशा सर्व गोष्टी जे आहेत ते बघितल्यानंतर आमची जर्नी जी आहे ते चालू होती. आता आमचं जे विमान आहे ते लँड देखील झालेलं होतं आणि आता आम्ही विमानामध्ये बसण्यासाठी जात होतो. आणि इथनं अशा प्रकारे आम्ही विमानामध्ये पहिल्यांदाच प्रवास जो आहे तो करणार होतो मुंबई ते दिल्ली या ठिकाणचा. आणि विमानात बसल्यानंतर जो आनंद होतो ना मित्रांनो, तो तुम्ही एकदा विमान प्रवास करून बघा. मस्तपैकी आम्ही सीटवरती बसलेलो आहे आणि अशा प्रकारे विमानाचं इंटेरियर आतलं तुम्हाला बघायला मिळतं. त्याचबरोबर विमान जे ते चालू झालेलं आहे आणि टेकअप करताना जी भीती मनामध्ये असते ना ती माझ्या देखील मनामध्ये होती. आणि अशा प्रकारे आपलं जे विमान आहे, इंडिगो एअरलाईन्सचं जे विमान आहे ते मुंबईच्या दिशेने टेकअप केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना जे ते झालेलं आहे. आणि अशा प्रकारे विमान जे ते टेकअप झालेलं आहे. आणि मला सुद्धा थोडीशी मनामध्ये भीती वाटली होती, पण नंतर जो आहे तो काही वाटलं नाही. आणि मस्तपैकी असे सुंदर दृश्य जे ते मुंबई शहराचे तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि मी देखील पहिल्यांदाच मुंबई शहर जे ते विमानात बसल्यानंतर खाली कशा प्रकारे दिसतं किंवा ढगात विमान गेल्यानंतर ढगाच्या वरती काय कसं दिसत असेल हे नयन रम्य दृश्य जे ते मला बघायला मिळाले. आणि टेकऑफ जे ते अशा प्रकारे आमचं विमान झालेलं आहे. आणि पूर्ण एअरपोर्टचा व्ह्यू किंवा मुंबई सिटी जी येते, मुंबई शहर जे येते, त्याचे इमारती जे आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळतात जेव्हा तुम्ही विमान प्रवास कराल. किंवा तुम्ही जर केला असेल तर तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगा तुमचा हा विमान प्रवास पहिला जो तो कसा वाटला तुम्हाला. आणि अशा प्रकारे इमारती वगैरे मुंबई शहर जे ते तुम्हाला बघायला मिळतं. टेकऑफ केल्यानंतर आम्हाला जे ते सीट बेल्ट जे ते बांधायला सांगितलेलं होतं. सीट बेल्ट बांधल्यानंतर आम्ही जे दृश्य जे ते खालचे अशा प्रकारे बघितले. आणि हा जो तो आपला अरबी समुद्र जो आहे तो तुम्ही बघू शकता मुंबई शहराचा. आणि वरती जेव्हा विमान ढगामध्ये जातं त्यानंतर जी दृश्य आहेत ना ती एकदम सुंदर बघायला मिळतात. आणि वरती आकाशात कसं असतं काय असतं हे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघता तेव्हा खूप भारी वाटतं विमानात बसल्यानंतर. अशा प्रकारे आमचं विमान जे ते टेकऑफ झालेलं आहे दिल्लीच्या दिशेने. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे वरती विमान गेल्यानंतर आभाळाची दृश्य जे ते ढगांची दृश्य तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतात. आणि विमान जे ते एकदम स्मूथली जे ते हवेमध्ये प्रवास करत होतो आम्ही. आणि व्यवस्थित जे ते प्रवास जो आहे तो आमचा मुंबई टू दिल्लीचा जो तो होत होता. आणि खूप भारी वाटत होतं की पहिल्यांदाच आपल्याला विमानात बसायला मिळालेलं आहे. आणि हे सगळं शक्य झालं यूट्यूबमुळे, यूट्यूबच्या जर्नीमुळे. आणि आपल्याला ब्रँडने देखील इन्व्हाइट केलेलं आहे, त्यासाठीच आपण इव्हेंटसाठी जातो. पुढे तुम्हाला कुठला इव्हेंट आहे, कुठलं ब्रँड आहे ते देखील पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही दिल्ली एअरपोर्टवरती आता लँड होणार आहोत. आणि दिल्ली शहर जे ते तुम्हाला विमानात बसल्यानंतर खाली इमारती जे आहेत ते एकदम छोट्या छोट्या इमारती जे ते बघायला मिळतात. आणि वरनं व्ह्यू जो येतो तुम्हाला पूर्ण दिल्ली शहराचा जो येतो अशा प्रकारे बघायला मिळतो. आणि आता आमचं विमान जे आहे ते इंडिगो एअरलाईन्स हे जे ते लँड देखील होणार आहे. आणि लँडिंग कसं होतं ते देखील तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का व्लॉगचा व्हिडिओ बघायला तर ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दृश्य जर बघितलं ना व्ह्यू जो येतो एकदम सुंदर बघायला मिळतो. वरनं विमानात बसल्यानंतर मला पहिल्यांदा खूप भारी वाटत होतं, पहिल्यांदाच मी विमानात बसलो असल्यामुळे. आणि आता पण विमान जे आहे ते आमचं लँड देखील होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आमचं जे विमान आहे ते लँड झालेलं आहे, जे की इंडिगो एअरलाईन्ससोबत आम्ही प्रवास केला आहे. तिथनं तुम्हाला एअरपोर्टवरनं बस देखील न्यायला येते. आणि बसमध्ये बसून आम्ही पुढे जे ते एअरपोर्टवरती उतरतो आहे. आणि उतरल्यानंतर
दिल्ली एअरपोर्ट जे ते देखील खूप मोठं आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही विमान प्रवास करत असाल तर थोडीशी माहिती वगैरे नसल्यामुळे तुम्ही कोणाला पण विचारू शकता. तिथं जे ते तुम्हाला सांगणारे बरेच जण असतात. आणि अशा प्रकारे आम्ही इव्हेंटला पोहोचलो. ऑयलर कंपनीचे नवीन जो टर्बो ईव्ही गाडी जे ते पिकअप सेगमेंटमध्ये लॉन्च होणार होती आणि त्याच कंपनीने आम्हाला इन्व्हाइट देखील केलं होतं त्यांच्या लॉन्च इव्हेंटसाठी. मस्तपैकी लॉन्च इव्हेंट आम्ही बघितला, लॉन्च इव्हेंट अटेंड केला, गाडीची माहिती घेतली. ही गाडी कशी आहे, इलेक्ट्रिकमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ह्या इव्हेंटमध्ये सांगितल्या गेल्या आणि गाडी कशी आहे, त्याची रेंज वगैरे किती, अशी स्पेसिफिकेशन सगळं आम्हाला सांगण्यात आलं. त्यानंतर दुसरा दिवस होता आमचा. संध्याकाळी आम्ही हॉटेलला पोहोचलो. गुरुग्राम येथे हॉटेलमध्ये आमचा स्टे होता आणि हॉटेलचं व्ह्यूज बघितलं. हॉटेल जे ते चांगलं रूम वगैरे दिलेलं होतं, जे की 3 स्टार हॉटेल जे ते आम्हाला करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी आम्ही आज राहिलेलो आहे. आणि हॉटेलमध्ये राहिल्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं, जेवण वगैरे केलं, मस्तपैकी आराम केला. आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात जी येते एक डेडिकेटेड व्हिडिओ जो तो आम्हाला करायचा होता. या ऑयलर मोटर्स कंपनीच्या गाडीबद्दल माहिती सांगायची होती आपल्या मराठीमध्ये. तर मस्तपैकी तुम्ही हॉटेलचा जो एरिया किंवा हॉटेल कसं आहे ते देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल. आणि आता आम्ही गुरुग्राममध्ये आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे आम्ही एका व्हेकल ट्रॅक टेस्टिंग जागेवरती आलेलो आहे. व्हेकल ट्रॅक जिथं आहे तिथं मोठासा तिथे आम्ही गाडीचं शूट केलेलं आहे. मस्तपैकी एक डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ जो त्या गाडीबद्दल माहिती जी आहे ती आपल्या मराठीमध्ये तुमच्यासाठी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आम्ही निघालो रिटर्न जर्नीसाठी. दिल्ली एअरपोर्टवरती परत आलेलो आहे, चेकिंग करून घेतलेलं आहे. आणि दिल्ली एअरपोर्ट जर बघितलं ना तर खूप मोठं असं एअरपोर्ट आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदा जात असाल तर खूप भारी तुम्हाला वाटणार आहे. आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे तुम्हाला एकदम सुंदर नीट अँड क्लीन एअरपोर्ट जे ते बघायला मिळणार आहे, जे की दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आम्ही मस्तपैकी चेकिंग केलं, तर इथे विमान बघत बसलो. लँडिंग कसं होतं, टेकअप कसं होतं, वेगवेगळ्या कंपन्यांच्या एअरलाईनच्या विमानं जे ते आम्ही बघितले. आणि दृश्य जर बघितलं तर व्ह्यू जो एअरपोर्टचा तो देखील मस्त वाटत होतं. आणि हे सगळं शक्य झालं यूट्यूबच्या जर्नीमुळं. आणि इथे तुम्ही इंडिगोचं एअरलाईनचं विमान देखील बघू शकता आणि एअर इंडियाचं सुद्धा विमान मला अशा प्रकारे बघायला मिळालं. आणि एअरपोर्ट जे होते तुम्हाला खूप मोठं असं अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदाच बघायला असेल तर खूप भारी वाटतं. त्यानंतर आमचं विमान जे ते आता टेकऑफसाठी रेडी झालं होतं. मस्तपैकी आम्ही आतमध्ये बसलो, सीट बेल्ट वगैरे जे ते बांधून घेतलं. आणि रात्रीची फ्लाईट जी ते आमची होती दिल्ली ते मुंबई 10 वाजता जे ते आम्ही बसलेलो आहे. आणि 2 तासाच्या जर्नीनंतर मुंबईमध्ये जे ते आम्ही पोहोचणार आहे आता. आणि रात्रीच्या वेळेस जे ते टेकऑफ केल्यानंतरचे दृश्य जे ते तुम्ही बघू शकता. दिल्ली एअरपोर्ट जे ते तुम्हाला रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे बघायला मिळून जातं आणि खूप भारी वाटत होतं. आणि एक फिलिंग जी आहे ती देखील चांगली होते. आणि हा जो फर्स्ट ब्लॉग जो तो तुम्ही थोडंसं काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आम्ही जे ते दिल्लीवरनं मुंबईसाठी रवाना झालेलो आहे. आणि टेकऑफ जे ते विमान जे झालेलं आहे आणि वरचे दृश्य किंवा दिल्ली सिटी जी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे रात्रीची बघायला मिळेल. लाईट्स वगैरे जे भारी बघायला वाटतं वरनं विमानात बसल्यानंतर. आणि अशा प्रकारे आम्ही दिल्लीवरनं जे ते मुंबई या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर तिथनं आम्ही परत कॅब केली. कॅबने परत पुणे या ठिकाणी आलेलो आहे. आणि मस्तपैकी आमचा 2 दिवसाचा दिल्ली दौरा जो आहे तो या यूट्यूबच्या जर्नीमुळं सक्सेसफुल झालेला आहे. आणि इव्हेंटसुद्धा आमचा चांगला अटेंड केलेला आहे. आणि गाडीबद्दल माहिती वगैरे मस्तपैकी व्हिडिओज वगैरे बरेचसे केलेले तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती देखील बघितले असेल. चॅनलवर नक्की जाऊन बघा. आणि हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर देखील करू शकता. चॅनल अजून सबस्क्राईब नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्हाला असे व्हिडिओ जो आहे अजून बघायचे. तुम्ही नक्की व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करा. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.